प्रिय भक्तांनो, आपल्या जीवनात शांतता, सुख आणि समाधानी मिळवण्यासाठी कथा ऐकणे ही एक अद्भुत आणि जादुई संजीवनी आहे। एका गावात एक साधक होता जो दिवसेंदिवस आपल्या गुरूंच्या प्रवचनाला येत असे, सेवा करत असे, ध्यान करत असे। पण त्याच्या मनात कायम एक उणीव राहिली की त्याच्यामध्ये अपेक्षित बदल झाला नाही। त्याने विचार केला की कदाचित गुरुच ह्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात। त्याने आपल्या गुरूंना भेटायला जायचा निर्णय घेतला। गुरूंनी त्याला जवळ बोलावले आणि त्याची समस्या विचारली। तो व्यक्ती म्हणाला, गुरुजी, माझे आयुष्य वेगाने जात आहे। मला दीक्षा घेऊन 20 वर्षे झाली आहेत, पण तरीही मी समाधानी नाही। गुरुने त्याला एक टोपली दिली आणि सांगितले, ही बिया घेऊन जा आणि 3 दिवस सलग पाऊस पडल्यावरच पेर। तो व्यक्ती गुरूंनी दिलेल्या बिया घेऊन घरी परतला आणि पावसाची वाट पाहू लागला। 1 दिवस, 2 दिवस पाऊस पडला, परंतु 3 दिवस सलग पाऊस पडला नाही। पण अखेर 1 दिवस जोरदार पाऊस पडला, 3 दिवस सलग पाऊस पडला। त्याने आनंदाने बिया पेरल्या। ती बिया झाडात बदलल्या, झाडे फुलांनी बहरली आणि लोक फुलांचा सुगंध अनुभवायला आले। त्या फुलांनी त्याला मोठा सन्मान दिला। त्याने घर बांधले आणि आयुष्य आनंदाने घालवले। परंतु हळूहळू फुले कोमेजली आणि आयुष्याचा तो सुंदर टप्पा संपला। गुरूंनी त्याला पुन्हा एक टोपली दिली आणि सांगितले, 3 दिवस सलग पाऊस पडल्यानंतरच ह्या बिया पेर। ह्यावेळी त्याने पुन्हा पावसाची वाट पाहिली। 3 दिवस सलग पाऊस पडला, पण यावेळी जोरदार पावसाने मातीची उचल केली। त्याने मेहनत घेऊन शेतीत बी पेरल्या, पण फुलं येता मिरच्या वाढल्या। मिरच्या लाल होऊ लागल्या। हळूहळू शेतात मिरच्यांना पाहून पोपट येऊ लागले आणि त्यांनी काही मिरच्या खाल्ल्या, परंतु यावेळी एकही फुलपाखरू, मधमाशी किंवा भोंदू आले नाहीत। लोकांनीही शेत बघायला येणं थांबवलं। हा विचार त्याला गोंधळात टाकणारा होता। नंतर जसजशी उष्णता वाढली तसतशी मिरच्यांनी लोकांच्या डोळे आणि घशात जळजळ निर्माण केली। ह्यामुळे लोकांनी ह्या रस्त्यावर यायला सोडलं। त्यांच्या तिरस्कारामुळे परिसरातील सर्व पशुपक्षी आणि लोक त्याच्यावर नाराज झाले। त्याला गुरूंनी भेटायची तीव्र इच्छा होती, परंतु गुरूंनी सांगितले होते की एका वर्षानंतरच ये। अखेर तो दिवस आला, ज्या दिवशी तो गुरूंना भेटू शकत होता। गुरु म्हणाले, तुझ्या परिस्थितीची मला माहिती आहे, परंतु तू समजू शकला नाहीस का? गुरूंनी त्याला विचारले, या 2 वर्षात तू काही समजले का? तुला आता समजायला पाहिजे की तू कोण आहेस, तुझा जन्म कसा झाला? तो म्हणाला, नाही गुरुजी, मला हे माहित नाही। गुरूंनी विचारले, तू कसा जन्मलास हे तुला आठवत नाही का? तुझे अस्तित्व नाही, तू आहेसच नाहीस। त्याने सांगितले, लोकांनी सांगितले की मी कोण आहे, मला एक नाव देण्यात आले। आणि जेव्हा मला त्या नावाने हाक मारली गेली, तेव्हा मला समजले की हे माझ्या शरीराचे नाव आहे। परंतु मला अद्याप माहित नाही की या शरीरात कोण आहे जो सर्व काही पाहतो, बोलतो आणि समजतो। गुरु म्हणाले, जर तुला तू कोण आहेस हेच माहित नाही तर तू हा विचार करत आहेस की हे सर्व 20 वर्षांपासून मी करत आहे। मग हे सर्व कोण करत आहे? हे तुझ्या आतल्या मीपणाचे आहे। मी कुठेही जाणार नाही। 50 वर्षे उलटून गेली तरी पुढची 50 वर्षे ह्या मीपणानेच जातील। तो मनुष्य निशब्द उभा राहिला होता। त्याच्या मुखात कोणतेही शब्द नव्हते। गुरु त्याला म्हणाले, तू पहिल्यापासूनच मुक्त आहेस। ह्या बेड्या तू स्वतःला लावल्या आहेत।
हा मीच तुझा सर्वात मोठा अडथळा आहे. मीच तुला इथून मुक्त होऊ देणार नाही. विचार कर, तुला असे वाटते का की तू आहेस? तुला समजायला पाहिजे की मी अस्तित्वात नाही. तुझे अस्तित्व नाही. तो व्यक्ती म्हणाला, गुरुजी, मला आता समजले आहे की या मीपणामुळे माझ्या दुःखांचे कारण आहे. हेच माझे बंधन आहे. मी मुक्त आहे. गुरु म्हणाले, तुला सर्व काही मिळतच राहील. तू शरण गेला आहेस. तू मुक्त होऊन जा. तू मुक्तच आहेस. अनेक वर्षे गुरूंच्या प्रवचनात येत असे, सेवा करत असे, ध्यान करत असे. पण त्याच्या मनात कायम एक उणीव राहिली की त्याच्यामध्ये अपेक्षित बदल झाला नाही. त्याने विचार केला की कदाचित गुरूच ह्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. त्याने आपल्या गुरूंना भेटायला जायचा निर्णय घेतला. गुरूंनी त्याला जवळ बोलावले आणि त्याची समस्या विचारली. तो व्यक्ती म्हणाला, गुरुजी, माझे आयुष्य वेगाने जात आहे. मला दीक्षा घेऊन 20 वर्षे झाली आहे, पण तरीही मी समाधानी नाही. गुरुने त्याला एक टोपली दिली आणि सांगितले, ही बिया घेऊन जा आणि 3 दिवस सलग पाऊस पडल्यावरच पेर. तो व्यक्ती गुरूंनी दिलेल्या बिया घेऊन घरी परतला आणि पावसाची वाट पाहू लागला. कधी 1 दिवस पाऊस पडला, कधी 2 दिवस, परंतु 3 दिवस सलग पाऊस पडला नाही. परंतु अखेर 1 दिवस जोरदार पाऊस पडला, 3 दिवस सलग पाऊस पडला. त्याने आनंदाने बिया पेरल्या. त्या बियांपासून झाडे फुलांनी बहरली. लोक फुलांचा सुगंध अनुभवायला आले आणि त्या फुलांनी त्याला खूप सन्मान दिला. त्याने घर बांधले आणि आयुष्य आनंदाने घालवले. परंतु हळूहळू फुले कोमेजली आणि आयुष्याचा तो सुंदर टप्पा संपला. गुरूंनी त्याला पुन्हा एक टोपली दिली आणि सांगितले, 3 दिवस सलग पाऊस पडल्यानंतरच ह्या बिया पेर. त्याने पुन्हा पावसाची वाट पाहिली. 3 दिवस सलग पाऊस पडला, परंतु यावेळी जोरदार पावसाने मातीची उची केली. त्याने मेहनत घेऊन शेतीत बी पेरल्या, परंतु फुलन येता मिरच्या वाढल्या. मिरच्या लाल होऊ लागल्या. हळूहळू शेतात मिरच्यांना पाहून पोपट येऊ लागले, परंतु यावेळी एकही फुलपाखरू, मधमाशी किंवा भोंदू आले नाहीत. लोकांनीही शेत बघायला येणं थांबवलं आणि ही गोष्ट त्याला गोंधळात टाकणारी होती. जसजशी उष्णता वाढली तसतशी मिरच्यांनी लोकांच्या डोळे आणि घशात जळजळ निर्माण केली. लोकांनी ह्या रस्त्यावर यायला सोडलं. त्यांच्या तिरस्कारामुळे परिसरातील सर्व पशुपक्षी आणि लोक त्याच्यावर नाराज झाले. गुरूंनी सांगितले होते की 1 वर्षानंतरच भेटायचं. अखेर तो दिवस आला, ज्या दिवशी तो गुरूंना भेटू शकत होता. गुरु म्हणाले, तुझ्या परिस्थितीची मला माहिती आहे, परंतु तू समजू शकला नाहीस का? गुरूंनी त्याला विचारले, या 2 वर्षात तू काही समजले का? तुला आता समजायला पाहिजे की तू कोण आहेस, तुझा जन्म कसा झाला. तो म्हणाला, नाही गुरुजी, मला हे माहित नाही. गुरूंनी विचारले, तू कसा जन्मलास हे तुला आठवत नाही का? तुझे अस्तित्व नाही, तू आहेसच नाहीस. त्याने सांगितले, लोकांनी सांगितले की मी कोण आहे, मला एक नाव देण्यात आले. आणि जेव्हा मला त्या नावाने हाक मारली गेली, तेव्हा मला समजले की हे माझ्या शरीराचे नाव आहे. परंतु मला अद्याप माहीत नाही की या शरीरात कोण आहे जो सर्व काही पाहतो, बोलतो आणि समजतो. गुरु म्हणाले, जर तुला तू कोण आहेस हेच माहीत नाही तर तू हा विचार करत आहेस की हे सर्व 20 वर्षांपासून मी करत आहे. मग हे सर्व कोण करत आहे? हे तुझ्या आतल्या मीपणाचे आहे. मी कुठेही जाणार नाही. 50 वर्षे उलटून गेली तरी
पुढची 50 वर्षे ह्या मीपणानेच जातील. तो मनुष्य निशब्द उभा राहिला होता. त्याच्या मुखात कोणतेही शब्द नव्हते. गुरु त्याला म्हणाले, तू पहिल्यापासूनच मुक्त आहेस. ह्या बेड्या तू स्वतःला लावल्या आहेत. हा मीच तुझा सर्वात मोठा अडथळा आहे. मीच तुला इथून मुक्त होऊ देणार नाही. विचार कर, तुला असे वाटते का की तू आहेस? तुला समजायला पाहिजे की मी अस्तित्वात नाही. तुझे अस्तित्व नाही. तो व्यक्ती म्हणाला, गुरुजी, मला आता समजले आहे की या मीपणामुळे माझ्या दुःखांचे कारण आहे. हेच माझे बंधन आहे. मी मुक्त आहे. गुरु म्हणाले, तुला सर्व काही मिळतच राहील. तू शरण गेला आहेस, तू मुक्त होऊन जा, तू मुक्तच आहेस. ही कथा संपल्यावर, प्रिय भक्तांनो, मला आशा आहे की तुम्ही काहीतरी शिकले असाल. ही कथा तुमच्या जीवनात शांती आणि आनंद आणेल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमचे आयुष्य सुखानंदात आणि ऐश्वर्यात राहील. श्री स्वामी समर्थ. सांब सदाशिव. जय श्री कृष्ण. राधे राधे. अल्लाह. गुरुजींच्या दर्शनाने आणि त्यांच्या आशीर्वादाने भक्तांना त्यांच्या आयुष्यात सुख आणि समाधान प्राप्त होते. गुरुजींनी दिलेल्या उपदेशाने भक्तांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडतं. या कथेतून तुम्हाला नवीन दृष्टिकोन मिळेल. एका अन्य भक्ताची कथा सांगतो. त्याला आपल्या जीवनात असलेल्या संकटांपासून मुक्ती हवी होती. तो गुरुजींच्या शरण गेल्यावर त्याच्या जीवनात चमत्कारिक बदल घडला. गुरुजींनी त्याला एक साधं उपाय सांगितलं आणि त्याने ते उपाय आचरणात आणलं. त्याने गुरुजींच्या सांगितलेल्या उपदेशाचं पालन केलं आणि त्याच्या जीवनात सुख आणि शांती प्राप्त झाली. गुरुजींनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे त्याला जीवनात नवी दिशा मिळाली. त्याने त्याच्या अनुभवांच्या आधारे इतरांना देखील मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या जीवनातही परिवर्तन घडवलं. गुरुजींच्या उपदेशाने भक्तांनी जीवनात कसे परिवर्तन अनुभवले हे समजून घेतलं. ह्या उपदेशामुळे त्यांच्या जीवनात शांती आणि आनंद प्राप्त झाला. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही संकट येतात, परंतु गुरुजींच्या उपदेशामुळे त्यांना त्या संकटांपासून मुक्ती मिळते. गुरुजींच्या आशीर्वादाने आणि उपदेशाने भक्तांना जीवनात सुख आणि समाधान प्राप्त होते. ही कथा संपल्यावर तुमच्या जीवनात कसे परिवर्तन झाले हे आम्हाला नक्की कळवा. तुमचे अनुभव आणि विचार ऐकायला आम्हाला आवडेल. पुढील कथेसाठी तयार राहा. प्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या जीवनात शांती, सुख आणि समाधान प्राप्त करण्यासाठी कथा ऐकणे हाच उत्तम उपाय आहे. तुमच्या सर्व इच्छांची पूर्तता होईल आणि तुमचे आयुष्य सुखानंदात आणि ऐश्वर्यात राहील. श्री स्वामी समर्थ. सांब सदाशिव. जय श्री कृष्ण. राधे राधे. अल्लाह.